आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता, काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट। दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। नाशिकच्या लासलगावमध्ये पुढील 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद। बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार। 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार। कल्याणमध्ये भर उन्हामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन। उन्हामध्ये मुलांना चक्कर आल्याचा आरोप करत पालकांचा संताप। प्राथमिक सुविधांचा अभाव असल्यानं पालक संतप्त, चौकशी करून कारवाई करू, ठाणे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सपकाळेंची माहिती। IRS सचिन मोटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल। सहपोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे तसंच कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित। नदीपात्रातील जलप्रणीपासून होणारं प्रदूषण थांबवा। रयत क्रांती संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंना निवेदन। इगतपुरीच्या जुगरेवाडीतील आदिवासी पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। TV9 मराठीच्या बातमीनंतर गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा। पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा होणार, प्रशासनाची माहिती। बुलडाण्यामध्ये पोस्ट ऑफिस उडवण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपासणी। 25 मार्चला राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये आला होता धमकीचा ईमेल। कुठलाही धोका नसल्याचा पोलिसांचा निर्वाळा। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळीचा फटका बसलाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्गमध्ये गारांचा अवकाळी पाऊस। कसाल भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी। वाढत्या उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्गमधल्या कणकवलीच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। विजेच्या कडकडाट आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शिल्लक असलेले आंबा आणि काजू पीक धोक्यात। रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजामधील पूर्व भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। तर फळपीक विमा काढणाऱ्यांना अधिक मदत मिळणार। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील गारपिटीमुळे मोठं नुकसान। पापरी गावामध्ये द्राक्ष बागेचं मोठं नुकसान होऊन द्राक्षाचे घड जमिनीवर पडले। सोलापुरात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची बाग भुईसपाट। शेतकरी आर्थिक संकटात। गडचिरोलीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस विक्री खरेदी बंद पडल्यामुळे कापूस विक्रेते संकटात। जालना जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवरही युद्धाचा परिणाम। टोमॅटोची निर्यात थांबली। भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। तब्बल 25 क्विंटल टोमॅटो शेतकऱ्यांनी फेकून दिले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक। बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ। उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तत्काळ सुरू करण्याची मागणी। आज ठिकठिकाणी रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। तब्बल 15,000 नारळानं मंदिराची सजावट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींकडून रामलल्लाची पूजा। रामरथ ओढून शोभायात्रेला सुरुवात। शोभायात्रेमध्ये 100हून अधिक चित्ररथांचा सहभाग। शेगावात रामनवमी उत्सवानिमित्त मोठी गर्दी। यावर्षी 132वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावमध्ये दाखल। शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावमध्ये पोहोचल्या। नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट। पुण्यातील तुळशीबागेमधील राम मंदिरामध्ये आज रामनवमीचा उत्साह। मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट। रामनवमीनिमित्त राम जन्माचा सोहळा साजरा। रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। तब्बल 15,000 नारळानं मंदिराची सजावट। तर विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। परळीमध्ये शेकडो वर्ष पुरातन राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। शहरातील गोराराम, काळाराम, सावळाराम या तीनही मंदिरामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमेनिमित्त रामनवमीचा उत्सव। आष्टी तालुक्यामधल्या श्रीरामाचं दादेगाव इथे श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ। गावातून श्रीराम प्रभूंच्या पालखी मिरवणूक।
दर्शनासाठी राम भक्तांची गर्दी. दादेगाव इथे श्रीराम पंचायतन देवस्थानाला 350 वर्षांची परंपरा. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर देखील राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. खंडोबा मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील आकर्षक अशी फुलांची सजावट.